साहेबांनी भांडूप कॉम्प्लेक्सचं जे कमिशनिंग आहे 1975 साली बिनियन पार्टनर्सनी 80 लाख पाऊंडाचं कोटेशन दिलं होतं. साहेब म्हणाले नाही, आम्ही आमचं करू. कमिशनरला सांगितलं माझी टीम तयार आहे. मला सांगा 80 लाख पाऊंड 1975, आज पाऊंडाचा भाव 125 रुपये आहे. पण त्या काळात 100 कोटी वाचवले आणि या काळात असते तर म्हणजे अशी जी माणसं या शहराला आपली, जसं साहेबांनी सांगितलं, मी साहेबांचा अधिकार थोडा वापरतो की मुकेश अंबानी जेव्हा जामनगरला रिफायनरी टाकत होते तेव्हा तिथल्या त्या इंजिनियर्सनी आर्किटेक्टनी एलिव्हेटेड ESR दिले. मुकेश अंबानी बोलले अरे मुंबईमध्ये तर मला कुठे पाण्याची टाकी दिसत नाही, हे क्या है. आणि म्हणून त्यांनी तोटाडे साहेबांना गाठलं आणि तोटाडे आजही जामनगरची पूर्ण वॉटर सप्लाय सिस्टम विदाउट ESR ते करणारे हे आपले माजी जलअभियंता तोटाडे साहेब. माणसं असतात. मी खरं एक थोडस विसरलोय की आपल्याकडे मिडल वैताना म्हणजे हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जे आपलं धरण झालं, त्या धरणामध्ये फार अगदी गावाच्या सर्वे पासून तर कमिशन पर्यंत करणारा एक अभियंता आपल्यामध्ये आहे. तर मी प्रभूसाहेब तुम्हाला विनंती करतो की कुसूरकर, सुहास कुसूरकर यांचं तुम्ही सन्मान करायचा आहे. कारण मला सीताराम कुंटे साहेबांना सांगावं लागलं की साहेब या माणसाची पाठी तुम्ही तिथं लावा आणि मोडक सागर धरणाच्या त्या कोणसिलेवरती सुहास कुसूरकर दुय्यम अभियंता हे नाव आहे. आणि तसं मोडक सागरमध्ये आहे तसं तिथे मिडल वैतरणाला या संग्रस्ताचं या अभियंत्याचं नाव लागलंय. ही असतं. आता नवीन पिढी तुम्ही सगळे विचारतात साहेब मला इथे मिळालं तिथे मिळालं, WSP कुठे, तिथे जा, पहिलं शिका ना तुम्ही. पहिलं तुम्हाला शिकलं पाहिजे. हे बघा सुहास कुसूरकर आहे. आता गारगाईला काही लोक आहेत, गारगाईला जा ना, बघा लोक विस्फारित होत, त्यांना ते ज्यांनी त्याचं जीवन देतात ती मंडळी पुढे आपल्या पाण्यासाठी त्यांच्यासाठी त्यांच्याशी त्या घरामध्ये सुहास कुसूरकरचा फोटो आहे. तुम्हाला माहिती आहे मिडल वैतरणाच्या प्रत्येक घरामध्ये कुसूरकरला देव मानतात. कारण त्यांचं विस्थापन आणि त्यांचं सगळं नोकरीवर आणणं वगैरे त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं पुढे जाताना मी आता आपल्यामध्ये म्हणजे शरदराव साहेबांचे, काशीद साहेबांचे, जॉर्ज साहेबांचे जे म्हणतात वारसदार आहेत अशोकराव, यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला संबोधित करावं. अशोकराव.